जशी सामन्याला होईल सुरुवात तसे विशालजी पाटील सर नक्कीच जुळले जातील. थँक्यू. थैंक यू सो मच विकी शेवाळे. पगलाच बॉल ऑन द राईज खेळलं, बॉल हवेमध्ये आहे. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल चालला, बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत दरम्यान कंप्लीट केल्या जातील. या 2 धावा विशूने सांगितलं की मेहनत आपल्या आदिवासी समाजातील संघही चांगला खेळ करतात. कारण मी उल्लेख केला आज दिवसभरामध्ये की धाने एक छोटासा विभागामधनं खेळाडू पुढे येऊन ISPL खेळू शकतो. याचं एक ज्वलंत उदाहरण विश्वनाथ जाधव स्वतः आहे आणि मेहनत आहे. आणि मेहनत जर असेल आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर व्यक्ती यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. त्याचा सर्वात मोठा एक्झाम्पल आहे पालघर विभागामधला. ऑन साइडला मिड विकेट इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा नक्कीच मिळेल. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पकला चौकार या पकला 17 मधला 4. धावफलक 6 वरती 6 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेघर आणि विद्यमान सरपंच प्रथम नागरिक गोटेघर गाव गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीने तुम्ही ही स्पर्धा पाहत आहात. आदिवासी सरपंच चषक 2025. सलग वेळ इतका काय लागतोय फिल्डिंग टीम, वेळ इतका का घेतात? कारण बघा मित्रांनो अजूनही भरपूर सारे सामने बाकी आहेत. पूल करायचं होतं तितक्या कॉन्फिडन्स स्ट्रोक नाहीये. बॅटचा टूला लागला होता. मिड विकेटला जे फिल्डर इनफिल्ड मध्ये होते त्यांनी हा बॉल इथे फील्ड केला आणि तोपर्यंत मिडल एक सिंगल. एका धावेच्या मधून स्कोर करत असतात. धावा फुलकावरती याआधी आपण विकीजी शेवाळे यांचा गोड आवाज आपण ऐकला. हुक केला गॅप मध्ये, फिल्डर धावतील जरूर बट बॉल फक्त बाउंड्री लाईनचा बाहेर आणण्यासाठी चौकार. चौकार येतो धावफलक या 4 धाव्यांच्या मतीने स्कोर करता जाऊन पोहोचला. 11 धावा धावफलकावरती. 11 ऑन द बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल. आता ही इम्प्रोवाइज पिकअप स्ट्रोक पिक केलाय आणि डिलिव्हर केलाय. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे डीप स्क्वेअर लेगला क्लिअर केलाय. एका टप्प्याने हा चौकार. फिल्डिंग टीम याआधी आम्ही सांगितलंय की तुम्ही प्रत्येकी बॉलला चर्चा कराल तर आजचा शेड्यूल कसा कंप्लीट होईल. आणि मला असंही नाही वाटत आहे की तुम्ही फर्स्ट टाइम खेळतात. याआधी भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्ही खेळला असाल, भरपूर साऱ्या मॅचेसचा तुम्हाला अनुभवही असेल. धावफलक या 4 धाव्यांच्या मध्ये स्कोर कार्ड 15 वरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस यष्टांचा वेध घेतलाय. क्लीन बोल्ट सफलता मिळेल. आणि अशा प्रकारे दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकाचा ग्रेस धावफलक 15 धक्का लागला. एक टीम
बेनापट्टी क्रिकेट टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. पिलंजे आणि बेनापट्टी बॅटल आपण पाहत आहोत. पहिल्या षटकामध्ये दरम्यान 15 धावा इथे बनवण्यात आल्या. समीर येतात क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता. सेकंड ओव्हर चेतन बॉलिंग मार्क वरती तयार होतो आणि फील्ड प्लेसमेंट आता जर आपण पाहिले तर काऊ कॉर्नरलाही एक फिल्डर पाहायला मिळतोय. डीप मध्ये आता स्क्वेअर लेगलाही एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन आहे, त्याचप्रमाणे लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑफ नाहीये, फिल्डिंग बाय चेंजेस मिड ऑफ इनफिल्ड मध्ये आणि एक फिल्डर डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला आहे. चला वेळ कमी घ्या फिल्डिंग टीम. सेकंड ओव्हर चेतन फुल टॉस टाकलाय आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोलही वसूल केलाय. बॅटर राहुलचा बॅटमन षटकार. अँगडीचा पहिला बॉल टाकण्याआधी फील्ड प्लेसमेंटसाठी वेळ जरूर घेतला, बट जेव्हा बॉल बाहेर जातो त्याला कुठे फील्ड सेट करणार. षटकार इथे येतो. धावपळक आता या 6 धावांचा मदतीने स्कोर कडे वेगाने पुढे गेला. आणखीन एक स्लॉट मध्ये होता आणि पाठवला या प्लॉटचा बाहेर. सलगचा दुसरा षटकार. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. देवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला. आवाज हाय कोणाचा? आदिवासी सरपंचाच्या क्षेत्रात. फील्ड प्लेसमेंट एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि बॉल बॅटरच्या स्लॉट मध्ये अथवा फुल टॉस येतात. आता बॅक ऑफ लेंथ चेंज केली आणि हेच तर करायचं होतं बॉलरला आणि ते केलं. येतोय डॉट आणि ही गोष्ट नेहमी महत्त्वाची राहिली की ॲज अ बॉलर ही गोष्ट माइंडमध्ये तुम्ही ठेवा की ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आपण सेट करतो त्याप्रमाणे बॉल टाकणंही महत्त्वाचं. कारण जर तुम्ही ऑन साईडला सर्व फिल्डर डीपमध्ये ठेवतायत आणि बॉल जर बॅटरच्या रडारमध्ये टाकले जातील तर त्याचा बेनिफिट नाही आहे. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड पॉईंटला तर फिल्डरच नाही आहे. हा की बॉल जाईल दरम्यान बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. चौकार येतो. धावपळक आता या 4 धावांच्या मदतीने स्कोर कडे जाऊन पोहोचला. 31-31 धावपळकावरती जस्ट मी सांगितलं अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट बॉल टाकणं. कारण जर पॉइंटला फिल्डर इनफिल्डमध्येही नाही आहे, डीपमध्येही नाही आहे आणि तुम्ही वाईड ऑफ ऑप्शन विथ द्याल तर बाउंड्री येणार. आता अपील नकारलं. थाईज वरती हा बॉल लागला होता. हाईट फॅक्टर तेच सरांनी सांगितलंय की हाईट फॅक्टर आहे. डॉट बॉल येतो. एक चेंडू बाकी आहे या सेकंड ओव्हरमध्ये. एक चेंडू बाकी आहे आणि आता मी म्हणेन की विकेट काढणं ही गोष्ट आता महत्त्वाची झाली आहे पिलंजे टीमसाठी. कारण विकेट जर नाही काढणार तर रन्स थांबवणं, मॅचमध्ये कमबॅक करणं ही गोष्ट अवघड आहे. फुल लेंथ फ्लिक केला. आता स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहेत. बॉल फील्ड होतोय. मिळेल सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा खेळ. धावफलक आहे 32-32 धावफलकावरती धक्का लागला. एक टीम बेनापट्टी क्रिकेट टीम आणि येत्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. चला कोणत्या प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता क्विकली फिल्डिंग सेट करा आणि या 3rd ओव्हरला सुरुवात करा. 2 ओव्हरच्या खेळामध्ये आपण पाहिलं की 16 रन पर ओव्हर 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. राहुल येतो या 3ऱ्या षटकामध्ये.
बॉलिंग मार्कवरती हे तिसरं षटक टाकण्याकरिता. बट जे मी सांगितलं की विकेट्स हव्या आहेत, विकेट हवी आहे टीम पिलंजेला, कारण विकेट जर तुम्ही नाही काढणार आणि जो सध्या सगळीला राहुल खेळतोय स्ट्रायकिंग एंडवरती या आहे, तो जर इथे खेळला तर 60 धावा किंवा तसा जवळपास टीम बेनापट्टी आपल्याला पोहोचताना नक्कीच दिसू शकते, कारण हा बॅटर ती क्षमता ठेवतो. विकेट हवी आहे, विकेट काढावी लागेल. गती होती या चेंडू मागे. राहुललाही सरप्राईज केलं राहुलने. येतोय डॉट. बॉलरही राहुल आहे, बॅटरही राहुल आहे आणि जलद गतीने अगदी पूर्णपणे खांद्याचा जोर लावला होता या बॉल मागे. हार्ड लेंथ होता बॉल. येतोय डॉट. डॉट बॉलने सुरुवात. नेक्स्ट बॉल. यावेळेस अपील जरूर झाली. अंपायर्सने नकारलं ही. विकेट मिसिंग आय थिंक सो दॅट्स वाय नकारलं. येतो आणखीन एक डॉट. पण आता राहुल जे स्ट्रायकिंग एंडवरती आहेत, राहुल भवत बॉलिंग करतात. राहुल चौधरी स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळेस पिकअप स्ट्रोक आहे गॅपमध्ये, डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर धावतात, पण बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. राहुल भवतचा अगेन्स्ट राहुल चौधरीचा हा चमकार. 4. थँक्यू. राहुल गोंड बॅटिंग करतात आणि राहुल चौधरीचे येणं बाकी आहे आणि बॉलर राहुल भवत आहेत. ते आज राहुल नावाचे भरपूर सारे खेळाडू दिसले. ऑन साइडला पुल केला, फिल्डर आहेत, डीप स्क्वेअर लेगचे फिल्डर मिसफिल्ड. आणि क्रिकेटमध्ये हे रागलं की मिस्टेक जर कराल तर त्याचा परिणामही तुम्हाला भोगावा लागेल. मिस्टेक झाली, बॉल गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. आणि राहुल वरनं मला आणखीन एक गोष्ट आठवली. आणि मी राहुल उल्लेख केला तर ज्याला मी बोलणार आहे त्याला ऑलरेडी क्लिअर झालं की कोणाबद्दल बोलायचा प्रयत्न होता. आणि दिशा खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक आता 41 माफी सुद्धा 41 धावफलकावरती आहेत. आणि या ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक आहेत. येते 2 चेंडू आणखीन बाकी आहेत. बट 9 धावा आतापर्यंत राहुल भवतच्या या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. राहुल यावेळेस बॉल बॅकवर्ड पॉइंट रिजनला चाललाय. फिल्डर धावतात. फिल्डर आणि बॉलमध्ये रेस सुरू आहे आणि अखेरेस जर आपण पाहिलं तर फिल्डर जिंकलेत रेसमध्ये, पण रन्स किती मिळतील? 3 तर कंप्लीट झाला, म्हणजे 1 धाव वाचवली फिल्डरनं असंच मी म्हणेन. 1 वाचवली, 3 धावा मिळतील. धावफलक या 3 धावांचा मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता 44 धावा धावफलकावरती. आणि एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. या ओव्हरमध्ये 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल असेल या 3rd ओव्हरमधला. शेवटचा बॉल फ्लॅट गेला. लॉंग ऑफला क्लिअर केलं. लाजवाब फटका. षटकार. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरचा अखेरीस धावफलक 50 धावा धावफलकावरती टीम बेनापट्टी वसई. आणि येत्या 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि पिलंजे संघ अडचणीमध्ये आहे. अंतिम षटक जर इथे इकॉनॉमिकल नाही आलं तर सेकंड इनिंगमध्ये आपण असं म्हणूया की या मॅचमध्ये टीम बेनापट्टी ड्रायव्हिंग सीटवरती.
अंतिम षटक अजित दरम्यान अंतिम षटकामध्ये आले. पहिलाच फुल टॉस होता. मिळेल फक्त एक सिंगल. स्ट्रायकिंग एंडवरती आता आपल्याला समीर पाहायला मिळतील. बट टीम बिना पट्टीने भरपूर इम्प्रेस केलं, कारण वसईवरनं ट्रॅव्हल करून इथपर्यंत येणं आणि त्यानंतर जो खेळ त्यांनी दाखवला लाजवाब. वाईड ऑफ स्टंप बॉल टाकायचा होता, बॅटरच्या रीच पासून दूर ठेवायचं होतं, बट फारच दूर ठेवला. सो दॅट्स वाय वाईट बॉल आणि अतिरिक्त रन मिळेल. आणि अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक होता 52. 52 धावफलकावरती. आणि आणखीन जर आपण पाहिलं तर या पहिल्या 17 मध्ये येत्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गती कमी केली, विकेट किपर थोडं जास्त घाईमध्ये दिसले. 22 मिळेल सिंगल. धावफलक होता 53. आणि येत्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. बघा जे मी सांगितलं की लास्ट ओव्हर महत्त्वाचं का आहे की 60च्या आतमध्ये रिस्ट्रिक्ट केलं तर यस चेजेबल आहे. बट 60 किंवा 70चा जवळपास जर टोटल झाला तर त्यानंतर थोड्या अडचणी जास्त वाढतील टीम पिळंजेसाठी. ही गोष्ट नेहमी महत्त्वाची राहिली की आपण पाहिलं की लास्ट ओव्हर्समध्ये ना मोमेंटम शिफ्ट होतो, मोमेंटम चेंज होतो, बट ते कार्य इथे होईल का टीम पिळंजे आणि बॉलर अजितच्या माध्यमातून. लो फुल टॉस ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला फिल्डर, आता झाली मिस्टेक आणि हाही बॉल गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. थेट खेळाडू कक्षामध्ये हा बॉल गेला. चौकार. बघा लो फुल टॉस ड्राईव्ह अगदी गवताला आग लावत बॉल गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. येतोय चौकार. नेक्स्ट बॉल आता उडवलाय प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट. बॉलला पाठवलं डीप मिड विकेट रिजनला, क्लिअर करत असताना हाय अँड हँडसम सिक्सर. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 63. स्कोर कार्ड आता डेंजर झोन मध्ये. चेंडू आणखी बाकी आहे 2 आणि राहुल खेळतात. राहुल गोंड 46 वरती खेळतात. दुसरं अर्धशतक येईल का आदिवासी सरपंच चषक 2025 मधलं. ड्राईव्ह केलाय फ्लॅट आणि या फटक्यासोबत आदिवासी सरपंच चषक 2025 दुसरा बॅटर ठरलाय ज्याने ठोकलंय अर्धशतक. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या बॅटर राहुल साठी. लाजवाब इनिंग. What a great inning by राहुल गोंड. दुसरं अर्धशतक राहुलच्या माध्यमातून आलं आणि अपील फिंगर अप लेग बिफोर विकेट. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर पहिल्या 17 दरम्यान समाप्त. आणि पहिल्या 17 मध्ये राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावरती रन्स बनवलेले आहे टीम बिनापट्टी क्रिकेट टीमने. 69 आणि 70 धाव्यांचं एक मॅच विनिंग टोटल सेट केलंय त्यांनी अगेन्स्ट टीम पिळंजे. एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा होईल सेकंड इनिंगला सुरुवात. सो तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा आदिवासी सरपंच चषक 2025 17. धन्यवाद.
बाजूला काढा विनंती असेल. ज्या कोणाची कार आहे प्लीज विनंती असेल की माधवजी ठाकरे सरांचा सन्मान द्रमणाच्या मुख्य मंचावरती केला जातोय. 99 नंबर सरकार ब्रँड ऑफ शहापूर तालुका आणि ठेडे गावामधनं ही छोटीशी सुरुवात होती आणि आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये त्यांची एक वेगळी ओळख अंपायरिंग क्षेत्रामध्ये. बघा विनंती असेल की प्लीज साईड स्क्रीनचा आय थिंक बाजूला एक कार पार्क आहे बाजूला काढा. आणि तसेच पाहायला विसरू नका खासदार चषक ठेडे 2025 तसेच अंपायर ट्रॉफी 2025 माधवजी ठाकरे सर व ठेले स्पोर्ट्स ठेले आयोजित नाईट क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्या 16 एप्रिल पासून माफी सुद्धा 16 एप्रिल पासून 20 एप्रिल पर्यंत. बघा किनवली विभाग असोसिएशन अंतर्गत 24 संघ प्रथम पारितोषिक 50,099 आणि तसेच द्वितीय पारितोषिक 25,099 आणि तसेच ओपन ग्रामीण 36 संघ या स्पर्धेमध्ये घेतले जातील. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल पूल बट चेंडू उंच गेला फिल्डर आगेत आणि पाहतच राहतील. पहिला बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. तसेच ओपन ग्रामीण गटामध्ये 36 संघांना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाईल. प्रथम पारितोषिक 75,599, द्वितीय पारितोषिक 35,599 आणि तृतीय 15,599 आणि प्रवेश फी 10,000 असेल. आता मिस टायमिंग बॉल हवेमध्ये मिड ऑन ला फिल्डर डाऊन दी बॉल सफलता मिळेल. पगली बॅटर बाद झालाय अक्षय. आणि बघा या स्पर्धेचे काही महत्त्वाचे नियमही आहेत. 50% ॲडव्हान्स फी भरून आपला प्रवेश आवर्जून निश्चित करावा आणि कॉन्टॅक्ट तुम्ही नक्कीच करा. या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला सहभाग नोंदवायचा आहे तर आवर्जून माधवजी ठाकरे सरांना तुम्ही संपर्क साधा. धक्का पहिला लागला. क्रमांक 3 वरती बॅटर आता निरंजन मैदानाच्या आतमध्ये. निरंजन येतोय क्रमांक 3 वरती. एक निरंजन ऑलरेडी ग्राउंड मध्ये आहे आणि नाव जसा मी घेतला चेहऱ्यावरती एक स्माइली आली असते. पूर्णपणे एक वेगळ्या गेटअप मध्ये दिसतात. निरंजन क्रमांक 3 वरती. येत्या क्षणी क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅट सिकड आणि बाद झाला निरंजन. सुरुवात भरपूर चांगली होती कारण षटकाराने आगाज झाला. पण तेच राहिले ना की तुमच्या आगाजपेक्षा तुम्ही फिनिश कसं करता हे क्रिकेटमध्ये नेहमी जास्त मॅटर करतं. तुम्ही सुरुवात कशी करा बट फिनिशिंग टेस्ट तुमच्या बाजूने आला पाहिजे आणि हेच या खेळाचे वैशिष्ट्य नेहमीच राहिलं. नेक्स्ट बॉल फुल लेंथ बॉल हवेमध्ये आणि कनेक्शन प्रॉपर. थेट आमच्या मुख्य माणसाला मानवंदना देणारा हा तडाखा. षटकार.
आणि यावेळेस मिस टायमिंग पूल करण्याचा प्रयत्न होता. फुल आहे डीपमध्ये मिड विकेटला आणि मिस्टेकही होणार नाहीये. कॅच जरूर पकडली जाईल, धक्का लागेल. हा तिसरा बॅटर बाद झाला. चेतन अवघ्या 12 धावेंवरती हा तिसरा धक्का लागला टीम पिलंजेला. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ होता. पुल करण्याचा प्रयत्न येतो डॉट आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आहे. आणि पहिल्या षटकाचा ग्रेस 70 धावेंच्या चेज मध्ये 12 धावा फलकावरती धक्के लागले 3 टीम पिळंजे. आणि येत्या 3 ओव्हरचा खेळही बाकी आहे आणि करायचं 58 धावांची आवश्यकता. सुरुवात जर आपण पाहिली तर चांगलीच राहिली, कारण अनिकेतने तब्बल विकेट 3 काढले. 2 षटकार त्याचा अगेन्स्ट जरूर आले, बट त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट ही रागली की 3 इम्पॉर्टंट बॅटर्सला डगआउटची दिशा अनिकेतने दाखवली. आणि तेच महत्वाचं होतं, कारण बघा 70 डिफेंड करायचं 4 ओव्हरमध्ये. आणि त्यामध्ये जर तुम्ही पहिल्या षटकामध्ये अपोनंट टीमच्या चांगल्या 3 बॅटर्सला डगआउटमध्ये पाठवतात तर ती फार मोठी उपलब्धी आहे. सेकंड ओव्हर राहुल, पहिलाच बॉल लाजवाब फटका, बट फिल्डर आहेत लॉंग ऑफला, ताकद कमी पडली. लॉंग ऑफला कॅच पकडली जाईल, धक्का लागला चौथा आणि बॅटर बाद झालाय दीपक. आई गाव देवी गोला मैदानावर स्पर्धा भारी रंगणार. आई गाव देवीच्या आशीर्वादानं नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. अंगडीचे आणखीन एक धक्का इथे लागला. 4 बॅटर इथे बाद झालेत. चला धानेव टीमचं कॅप्टन आपण यायचं आहे. धानेव टीमचं कॅप्टन आपण या. आपण ड्रॉ इथे करणार आहोत. नेक्स्ट बॉल आणि साऊंड आला बॅट्सीकडे. आणखीन एक सफल धक्का आता लागला 5वा. आणि बॅटर्स सध्या सगळीला येत आहेत जात आहेत तेच सुरू आहे. अर्धी टीम डगआउट मध्ये. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय थँक्यू सो मच डीजे. कोणाचा? चला दिशांत स्पोर्ट्स धानेव टीमचे कॅप्टन यायचंय. ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय. दिशांत स्पोर्ट्स धानेव टीमचे कॅप्टन आणि चालू सामन्याचे दोन्ही सगळे 12th मॅन. चला धानेव टीमचे कॅप्टन लवकर कम फास्ट. न्यू मॅन नेनाट नंबर 7 बॅटर अमोल दरम्यान क्रमांक 7 वरती बॅटिंग करण्याकरिता येतात. आणि त्यांचा संघ सध्या सगळीला फार मोठ्या अडचणींमध्ये आहे, कारण पाहिलं गेलं तर 5 बॅटर्स बाद झालेत आणि धावफलक फक्त जिथे आहे तिथेच 12. ऑन साईडला खेळायचं होतं, बॅटचा टोलला लागला. आता डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत, मिळेल सिंगल धावफलक येतात 13 वरती. बट मी म्हणेन की 70 चेज झाल्या असत्या आणि होऊ शकल्या असत्या, बट 5 विकेट जर चेजमध्ये अशा प्रकारे जातील तर त्यात नंतर तुमचा बॅटिंग क्रम कितीही मजबूत असू द्या, तुम्ही कितीही मोठे संघ असू द्या, चेज कंप्लीट करणं हे जवळजवळ अशक्य होऊन जातं अशा परिस्थितीमध्ये. आणि हा चेंडू उंच गेला. फिल्डर दरम्यान आता लॉंग ऑफचे येतात, कॅच पकडली जाईल. 6वा धक्का आता लागेल टीम पिलंजेला. सर दोन्ही टीमचे 12th मॅन. बघा ड्रॉ असा आहे की एकामध्ये मला वाटतं विन लिहिलं आणि एकामध्ये 1 नंबर असेल. विन ज्याला मिळेल त्याला पुढे वाटचाल आणि ज्याला 1 नंबर ती चिठ्ठी मिळेल त्याला खेळावा लागेल पुढील सामना.
यस ड्रॉचा करिंग केला जातोय. प्ले याचा चालू सामन्याचा नक्की जो सामना चालू आहे त्याच्यामध्ये जिंकेल तो मात्र क्वालिफाय राऊंड मध्ये. चला युवा स्पोर्ट्स कोकणी पाडा, चला कॅप्टनना विनंती करतोय आपण टॉस साठी यायचंय. चला लवकर लवकर टॉस साठी यायचंय. चला कोकणी पाडा टीमचे कॅप्टन लवकर लवकर टॉस साठी यायचंय. चला विनंती असेल कोकणीपाडा ठाणे टीमचं कॅप्टन सर आपण टॉससाठी लवकर या आणि यापुढील सामना तुमचा आहे. आणि ड्रॉमध्ये कोणाचं नाव आलंय विनिंग टीम म्हणजे जिंकेल तो संघ त्याला पुढे वाटचाली आहे म्हणजे डबल फायदा आहे मॅच जिंकण्याचा. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये जर दिनेशजी आपण पाहिलं तर असं वाटतंय ऑलमोस्ट क्लिअरही झालं की बेनापट्टी टीम या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. चला कोकणी पाडा ठाणे टीमचे कॅप्टन आपण लवकर या टॉस बॉक्समध्ये. यापुढील होणारा सामना धाने आणि त्यांचा अगेन्स्ट टीम कोकणी पाडा ठाणे ही लढत यात नंतर. खेळ दरम्यान समाप्त झाला 2 ओव्हरचा. आणि 2 ओव्हरचं वैशिष्ट्य हे राहिलं की अनिकेतलाही 3 विकेट मिळाले, राहुललाही 3 विकेट मिळाले, आता समीर आणि समीरलाही पहिल्याच बॉलवरती विकेट मिळेल. धक्का आता हा 7वा. यस छाप इज कॉल काटा. धानू टीम टॉस जिंकला काय डिसिजन असेल फिल्डिंग करता निर्णय घेतलाय. नक्की जर चांगला खेळ राहिलाय कॅप्टन टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं फिल्डिंगच घेतली असते. पण तू मनाविरुद्ध झाला बॅटिंग करायची समोरचा संघ नक्की एक मातबर संघ आहे. धानीव संघ समोरच्या संघाला नक्की किती टार्गेट देण्याचा प्रयत्न एखादा आकडा सांगा. 50 क्रॉस करायचा प्रयत्न करू आम्ही. यस थँक्यू सो मच धन्यवाद दोन्ही टीमला शुभेच्छा. यस कोकणीपाडा वन द टॉस फिल्डिंग बॅटिंग साठी धानीव संघ पाहायला मिळेल. थँक्यू. आणि प्ले अन मिस. आता तर ऑलआउटचं संकटही गोल गोल फिरत आहे. टीम पिळंजेचा भोवती फिरत आहे कारण 7 बॅटर बाद झालेत. आणि अपेक्षा अशा नव्हत्या कारण 70चा चेस जरी असला तरी सुद्धा पिळंजे टीमकडेही चांगली बॅटिंग होती. आणि फ्लॅट गेलाय लॉंग ऑफला फिल्डर येत आहे जरूर बट बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. चौकार येतो. नेक्स्ट बॉल. आणि आता आणखीन एक विकेट मिळेल का. फिल्डर पोचले होते बट कॅच कंप्लीट झाली नाहीये. आणि स्कोर कार्ड या एका धावेचा मध्ये 25 ऑन द बोर्ड. 7 धावा फलकावरती आहेत. आणि याआधी विकीची मला वाटतं एक टीम ऑल आउट झाली होती. एक टीम झाली होती आणि तो सामना 3 चेंडूमध्येही समाप्त झाला होता. बॅट्सची दरम्यान आतली कडा सफलता इथे मिळेल कारण साऊंड अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आला होता. धक्का लागला. आता हा 8वा. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सरपंच साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज ब्रँड ऑफ शहापूर तालुका माधवजी ठाकरे सरांची ही बहुमूल्य उपस्थिती आज आपल्याला मंचावरती पाहायला मिळाली. त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करेन की अगदी आज तुम्ही वेळात वेळ काढून आदिवासी सरपंच चषक 2025ला तुम्ही सदिच्छा भेट दिली. धक्के 8 लागलेत. आणि सॉफ्ट अँड ड्राईव्ह आता एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉल फील्ड करतात. मिळेल सिंगल. खेळ समाप्त. 3 ओव्हरचा ग्रेस धावफलक आहे.
26 आणि एका ओव्हरचा खेळ बाकी आणि मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहेत. अविनाश पहिलाच बॉल स्वीप केला, डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. बॉल स्टॉप केला फिल्डरने आणि मॅच मध्ये काही जास्त राहिलेलंही नाहीये. यात नंतर खऱ्या अर्थाने फार मोठी बाटल आपल्याला पाहायला मिळेल. टीम धान आणि त्यांचा अगेन्स्ट कोकणी पाडा ठाणे ही बाटल यात नंतर पाहायला मिळेल आणि असं वाटतंय की आणखी एक इंटरेस्टिंग मॅच आजच्या या दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. गती कमी केली होती बॉलरने, बट लाईन खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. धाव फलक या अतिरिक्त रनच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 28-28 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल फुल टॉस आणि ऑन साइडला स्ट्रोक आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग. क्या बात आहे. बॉल फील्ड केला, बॉल स्टॉप केला फिल्डरने. असं एकंदरीत एका क्षणाला असं वाटलं की 6 धावा नक्कीच मिळतील, बट तसं काही झालं नाहीये. आणि बघा जेव्हा नशीब आपल्या सोबत नसते ना तेव्हा या गोष्टी घडतात. आता एक खेचून मारलाय, पुल केलाय फ्रंट फूट वरनं. बॉल जाईल डीप मिड विकेट रिजनला क्लिअर करून बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार जरूर येतोय पण या रन्स फक्त इथे पराभवाचं अंतर कमी करू शकतात. षटकार येतोय आणि आता चेंडू शिल्लक येते 3. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा, गणेश कांबडी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना Angry शहापूर zone. तालुक्यात. 3 चेंडूंचा आणखीन खेळ बाकी आहे या सामन्यामध्ये आणि हा फटकाही चांगला आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग धावतात पण हाही बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि गणेशजी डिंगोरे यांचंही शुभागमन झालेलं आहे आणि या चौकाराने त्यांचंही स्वागत इथे होत आहे. लाजवाब फटका पाहायला मिळाला. अशी फटके गणेशने त्याच्या कारकिर्दीमध्ये भरपूर सारे खेळलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्याची बॅटिंग पाहून गणेशही मोठा झालाय तो प्लेअर आज नेक्स्ट मॅचमध्ये इनॅक्शन मध्येही दिसणार आहे. कारण पाहिलं गेलं तर शहापूरचा धोनी म्हणून एक वेगळीच ओळख गणेश विठ्ठल डिंगोरे यांची. फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला बॉल फील्ड करतात आणि आता चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. मंचावरती विठ्ठल काकाही या सामन्याचा आनंद घेतात. नेहमीच त्यांना त्यांच्या मुलावरती नक्कीच अभिमान असेल कारण एकमेव असा खेळाडू या विभागामधला ज्याच्या नावावरती एक कार आहे. मला वाटतं 5 बाईक्सही आहेत आणि येत्या काळामध्ये मला वाटतं बाईकचा शोरूमही तो बनवून देईल घरासमोर. त्याचे काही प्रश्न नाही आहे. खेळ समाप्त झाला, सामनाही समाप्त झाला आहे आणि सहजरित्या ही बाजी इथे मारली टीम बेनापट्टी क्रिकेट टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि प्लेयर ऑफ द मॅच विचारही करण्याची गरज नाही आहे कारण रन्स बनवला 52 आणि विकेट्स काढले 3. तोच राहुल ठरला या सामन्याचा सामनावीर. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. Yes, thank you so much. मॅन ऑफ द मॅच राहुल कोण? राहुल डिंगोरे यांना विनंती करतोय. त्यांच्या सोबत विठ्ठल डिंगोरे साहेब सुद्धा आहेत. मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. आजच्या दिवसामध्ये नक्की या स्पर्धेत दुसरी 50 पाहायला मिळाली.
19 बॉल 52 राहुल कोंड द ब्रँड ऑफ वसई